Hello, dear students. Today we are going to learn and understand practice set 26 of chapter number 10 equations from 6th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 51 वर प्रॅक्टिस सेट 26 दिलेला आहे. त्यामध्ये क्वेश्चन आहे डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिवन इन द टू रोज बिलो. आता इथे टू रोज आहेत आणि या दोन्ही रोज मध्ये वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स दिलेले आहेत. इथे डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, ॲडिशन हे वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स इथे दिलेले आहेत. फाइंड आउट द नंबर यू गेट इन इच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन्स. मग हे ऑपरेशन्स आपल्याला इथे दिलेले आहेत. मग आपल्याला काय करायचे आहे, हे सॉल्व्ह करायचे आहे, आन्सर फाइंड आउट करायचे आहे आणि इक्वेशन्स तयार करायचे आहेत. आता इक्वेशन्स म्हणजे काय, आधी आपल्याला ते पाहावं लागेल. सो लेट्स लर्न व्हॉट आर इक्वेशन्स. टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल दिलेले आहे 5 मल्टिप्लाइड बाय 3 किती होतात? व्हेरी गुड, 15. 3 5 आर 15 आणि 17 मायनस 2 15. सो इथे तुम्ही पाहिलं का, इथे मल्टिप्लिकेशन केलेले आहे आणि इथे सबट्रॅक्शन, पण दोन्हींचे जे आन्सर आलेले आहे ते 15च आहे. म्हणजे इथे 5 मल्टिप्लाइड बाय 3 आणि 17 मायनस 2 हे सॉल्व्ह केल्यानंतर जी व्हॅल्यू आपल्याला मिळते ती इक्वल आहे. सो आपण अशा प्रकारे राईट करू शकतो 5 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 17 मायनस 2. राईट. आता इथे इक्वल टू साईन आहे. इक्वल टू साईन काय शो करते की इक्वल टू साईनच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला जे ऑपरेशन आहेत त्यांची जी व्हॅल्यू आहे ती सेम आहे. आता इथे 5 मल्टिप्लाइड बाय 3 15, 17 मायनस 2 15, म्हणून इथे इक्वल टू साईन आहे. इक्वल टू साईन आपल्याला काय शो करते, तर त्याच्या दोन्ही साईड्सची व्हॅल्यू ही इक्वल आहे, सेम आहे असे शो करते. सो इन मॅथमॅटिक्स द साइन ऑफ इक्वॅलिटी means this sign shows that the number on both its sides are equal. They may be the result of different operations on the left and right hand sides. Such an expression of equality is called an equation. मग अशा प्रकारच्या एक्सप्रेशनला काय म्हणतात, तर इक्वेशन असे म्हणतात. आता इथे पाहिलं का तुम्ही, इथे मल्टिप्लिकेशन आहे, इथे सबट्रॅक्शन आहे, पण दोन्हींचे आन्सर हे सेम आहे, म्हणून आपण ते अशा प्रकारे राईट करू शकतो 5 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 17 मायनस 2. मग अशा प्रकारच्या एक्सप्रेशनला काय म्हणतात, इक्वेशन असे म्हणतात. आता आपण प्रॅक्टिस सेट 26 सॉल्व्ह करूयात. आता हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणे खूपच इझी जाणार आहे. सो चला आता हे जे डिफरंट ऑपरेशन्स दिलेले आहेत ते आपण सॉल्व्ह करूयात. फर्स्ट आहे 16 डिवाइड बाय 2. सो इथे राईट करूयात 16 डिवाइडेड बाय 2. 16ला 2ने डिवाइड केल्यानंतर कोशंट आलेला आहे इथे 8. सो आन्सर इथे आलेले आहे 8, ते आपण इथे राईट करूयात. सो हे जे डिव्हिजन आहे हे आता तुम्हाला खूपच सोपे जाणार, कारण आता तुम्ही 6th स्टँडर्डमध्ये आहात. नेक्स्ट आहे 8 मल्टिप्लाइड बाय 3, 3 8 आर 24. नेक्स्ट 5 मल्टिप्लाइड बाय 2, खाली राईट करूयात 2 5 आर व्हेरी गुड 10. त्यानंतर 19 मायनस 10 किती झाले 9. त्यानंतर 9 प्लस 4 किती, व्हेरी गुड 13. त्यानंतर 10 मायनस 2 8. 72 डिवायडेड बाय 3, डिव्हिजन करा. 72 डिवायडेड बाय 3 डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळते, तर 24. 24 हा क्वोशंट आलेला आहे, तो इथे राईट करूयात. नेक्स्ट 37 मायनस 27 किती, व्हेरी गुड 10. त्यानंतर 4 प्लस 5 9 आणि 6 प्लस 7 किती झाले 13. ओके. आता इथे आपण सगळे सॉल्व्ह करून घेतलेले आहे, प्रत्येकाची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आणि आता इक्वेशन्स तयार करायचे आहेत. सो नंबर्स पहा, आन्सर्स पहा. 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 8. आणखी 8 आन्सर कुठे आलेले आहे, तर इथे लगेचच 10 मायनस 2 8. सो हे जे एक्सप्रेशन्स आहेत ते आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 10 मायनस 2. नेक्स्ट 8 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 24. आता 24 आणखी कुठे आन्सर आलेले आहे, तर इथे 72 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 24. राईट. सो हे आपण अशा प्रकारे राईट करू शकतो 8 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 72 डिवायडेड बाय 3.
हे झाले इक्वेशन. नेक्स्ट 5 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 10. आणखी 10 कुठे आलेले आहे तर इथे आहे. 37 मायनस 27 इज इक्वल टू 10. सो हे आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. 5 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 37 मायनस 27. नेक्स्ट 19 मायनस 10 इज इक्वल टू 9. आणखी 9 कुठे आन्सर आलेले आहे तर इथे 4 प्लस 5. सो इथे आपण राईट करूयात. 19 मायनस 10 इज इक्वल टू 4 प्लस 5. 9 प्लस 4 इज इक्वल टू 13. आणखी 13 आन्सर कुठे आलेले आहे तर 6 प्लस 7 इज इक्वल टू 13. सो इथे आपण राईट करूयात. 9 प्लस 4 इज इक्वल टू 6 प्लस 7. सो हे आपले इक्वेशन्स आपण इथे राईट केलेले आहेत आणि अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 26 कंप्लीट झालेला आहे. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye. Learn maths tricks for CBSE. Maths will be easy.